नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि मी जे रोज नवनवीन व्हिडिओज बनवते ते तुम्हाला खूप आवडतात हे पाहून खरंच मनाला खूप आनंद वाटतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आमच्या मामांचे शेत. आज मी जात आहे मामांच्या गावाला, काहटूळ या गावाला. काहटूळ हे गाव शहाद्याजवळ एक खेडेगाव आहे. परंतु खेडेगाव असून देखील त्या ठिकाणी मामांनी किती छान पद्धतीने शेती केलेली आहे. चला तर मग बघूया. बाहेर बघू शकताय तुम्ही, ऊन फार वाढले आहे, त्यामुळे आम्ही गावात घरी न जाता आधी डायरेक्ट शेतात जाऊया आणि मग त्यानंतर घरी जाऊ. नाही, शेतात आता पोचलेलो आहोत. सुरुवातीला आहे तो म्हणजे गायींचा गोठा. त्यानंतर त्यांनी लावले आहेत काही सुंदर अशी फुले, म्हणजेच गुलाबाची फुले, झेंडूची फुले. आणि मग पुढे आहेत ते म्हणजे आंब्याची झाडे. मामांनी 1 एकर शेतीमध्ये भरपूर अशी आंब्याची झाडे लावलेली आहेत. आणि स्पेशली तो आंबा म्हणजेच केसर आंबा, केसर आंब्याची झाडं लावलेली आहेत. परंतु ऊन जास्त असल्यामुळे आंबे हे झाडावरून काढले गेले आहेत. आणि काही आपल्याकडे तर माहिती, गावाकडे कच्च्या कैऱ्यांचे लोणचं टाकले जाते आणि लोणचं बनवण्यासाठी देखील काही कच्च्या कैऱ्या काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे कुठे दूरवर कैरी किंवा आंबा दिसत नाही आहे. हे आहे रामफळाचे झाड. बघू शकताय तुम्ही, अगदी छोटे छोटे कच्चे असे रामफळ आलेले आहे झाडाला. हे फळ रामनवमीच्या वेळेस पिकून आणि अगदी छान अशी गोड याची चव असते. रामनवमीच्या दिवशी या फळाला फार महत्त्व आहे. पुढे आता आपण बघणार आहोत ती म्हणजेच केळीची बाग. या ठिकाणी उजव्या बाजूला बघू शकताय तुम्ही केळीची झाडं लावलेली आहेत, ज्याला आपण केळीचे खांब म्हणतो. आणि डाव्या बाजूला आहेत ते म्हणजेच आंब्यांची झाडं. मामांच्या शेतीचे क्षेत्र हे फार मोठे असल्यामुळे त्यांनी बऱ्याच प्रकारची अशी झाडं लावलेली आहेत. तर काही पुढे पडीक जमीन आहे, त्या ठिकाणी त्यांनी कांद्यांची लागवड, कांद्यांची पेरणी देखील केलेली आहे. चला तर मग बघूया.
त्याच्या काही भागांमध्ये हिरव्या मिरचीची रोपं देखील लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी मिरच्या हे अतिशय छान पद्धतीने झाडाला आलेल्या आहेत. कॅनडाला आम्ही कुठलीही फळबाग बघायला जातो त्या ठिकाणी फळं हे पीक करत असतो. तसंच गीतांशला वाटले, त्यामुळे तो चक्क मिरची पीक करत होता. रेड चिली कुठे दाखव, शेतात दाखव मला रेड चिली दाखव. वाव, दॅट्स गुड. खूप आहेत ना. हे बघा इथे रेड चिलीज आहेत. नका नका तुम्ही नका करू. ही आहे शेतातली सर्वात मोठी विहीर, बघू शकताय तुम्ही. आणि या विहिरीतल्याच पाणीचा वापर करून ही शेती केली जाते. हे आहे चिकूचे झाड, बघू शकताय तुम्ही. या ठिकाणी झाडाला संपूर्ण असे छोटे छोटे चिकू आलेले आहेत, परंतु कच्चे आहेत, अजून थोडा वेळ लागेल त्यांना. पण मस्त वाटत होते बघायला, कारण आम्ही कॅनडात चिकूचे झाड आम्ही कधी पाहिले नव्हते, त्याच्यामुळे खूप छान वाटले ते बघून. हे आहे पेरूचे झाड, बघू शकता छान असे पेरू लागलेले आहेत. कच्चे आहेत ते पण अजून, त्याला पण साधारणतः 1 महिना जाईल अजून मोठे होऊन आणि असे झाडावर पिकायला. अशा प्रकारे मामांची शेती ही बघून झालेली आहे. आणि त्यानंतर आम्ही डबे खाल्ले त्या ठिकाणी. मी लहान असताना मी काका काकूंसोबत कधीतरी शेतात जायचे, त्यामुळे शेतात कुठली कामे केले जातात ती मला माहिती आहेत. परंतु मुलांना भारतातली शेती कशी असते ती मला दाखवायची होती, त्यामुळे मी स्पेशली त्यांना शेतात आणले. आणि खरंच त्यांनी पूर्ण दिवस खूप मज्जा केलेली आहे, खूप एन्जॉय केलेलं आहे त्यांनी. चला तर मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर रुपाली इन कॅनडा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, बाय.